नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नाना मास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्ट कडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या। नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा ॲम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम, प्राइम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध। अजूनही भरपूर काही, तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा। माहितीसाठी संपर्क साधा 9665176514 9665989111 9763300611। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। खरं तर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष शरद पवार गटाचे सुरेश टोकरे यांनी सुद्धा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली। ही भेट मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेली आहे आणि पनवेलमधले काही जे जिल्हाध्यक्ष ते सुद्धा सुरेश टोकरेंसोबत होते। कारण कर्जत मतदारसंघ हा राष्ट्रवादीचाच घेतला पाहिजे, तो राष्ट्रवादीचाच आहे अशी भूमिका टोकरेंनी घेतलेली दिसून येते। त्यामुळे कर्जत मतदारसंघावर शरद पवारांच्या गटाने राष्ट्रवादीवर हा मतदारसंघ सोडावा अशी भूमिका सुरेश टोकरे यांनी घेतलेली। ते शरद पवारांना सांगण्यासाठी हा मतदारसंघ घ्या आणि मीच या राष्ट्रवादीचा आमदारकीचा पदाचा दावेदार आहे अशी भूमिका त्यांच्यातून घेण्यात येत आहे। त्यामुळे शरद पवारांची भेट घेऊन त्यामुळे सुरेश टोकरे सुद्धा आता कर्जतच्या राजकारणात मैदानात उतरले दिसून येत आहे। ते सुद्धा थोडेफार किंग मेकरच्या भूमिकेत शेवटच्या क्षणी ठरू शकतात। कारण सुरेश टोकरे आगरी समाजाचे नेते आहेत, आगरी कोळी समाज संघटनेचे नेते आहेत। त्यामुळे जरी ते तिकडे भविष्यामध्ये त्यांना उमेदवारी मिळाली नाही तरी इकडे किंग मेकरच्या भूमिकेत ते महत्त्वाचा रोल बजावून आगरी कोळी समाजाची जी मतधक्की आहे ते कुणाच्या पारड्यात पडू शकतात हेही पाहणं आपलं महत्त्व ठरणार आहे। त्यामुळे सुरेश टोकरे हे पुन्हा एकदा मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून ते निवडणूक लढवण्यासाठी सध्या सक्रिय होताना दिसून येत आहे। त्यामुळे शरद पवारांच्या प्रशांत पाटलांसोबत एकदा त्यांनी भेट घेतली, आता ते पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली। त्यामुळे महिनाभरामध्ये पवारांच्या भेटीला ते 2-3 वेळा गेलेले। त्यामुळे सुरेश टोकरे आगामी काळामध्ये रायगडच्या राजकारणामध्ये किंवा कर्जतच्या राजकारणामध्ये काय भूमिका घेतं हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे। जरी सुरेश लाड बाहेर पडले असले तरी एक पवारांना मानणारा किंवा राष्ट्रवादीचा जो मतधक्की असणारा आजही वर्ग जो आहे कर्जतमध्ये आहे, त्यामुळे पवारांना मानणारा बऱ्यापैकी वर्ग कर्जतच्या राजकारणात आहे असंही आपल्याला म्हणावं लागेल। कारण पवारांची सध्या जे आहे राजकीय स्थिती जर आपण बघितली, प्रचंड प्रमाण पवारांना सहानुभूती आहे, ठाकरेंना सहानुभूती आहे। त्या सहानुभूतीचा फायदा सुरेश टोकरे यांना सुद्धा मिळू शकतो। त्या दृष्टीने त्यांनी भेट घेतली, त्यामुळे भेटीमध्ये खूप काही राजकारण घडलेलं असू शकतं। त्यामुळे सुरेश टोकरे आगामी काळामध्ये पूर्णपणे ताकदीने उतरून एकदा कर्जत मतदारसंघात अनेक जण भाशिंग बांधून आहेत, त्यापैकी आता सुरेश टोकरे सुद्धा भाशिंग बांधून पुन्हा एकदा आपल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा मोर्चेबांधणी करताना आपल्याला दिसणार आहेत। धन्यवाद।